दरम्यान अभिनेत्री शेफाली जरीवालच्या पतीचा जबाब मुंबई पोलिसांनी आता नोंदवलाय। रात्रीचा घटनाक्रम आणि इतर माहिती सुद्धा पोलिसांनी नोंदवल्याची माहिती आहे। आतापर्यंत पोलिसांनी 5 लोकांचे जबाब या संदर्भात नोंदवलेत। शेफालीवर मागील काही दिवसांपासून उपचारही सुरू होते असा जबाब तिच्या पतीने दिलाय। तर रात्री 10:30 वाजेपर्यंत व्यवस्थित असणारी शेफाली अचानक बेशुद्ध झाल्यानं तिला खासगी रुग्णालयात नेण्यात आलं होतं। डॉक्टरांनी मात्र तिला तपासून मयत घोषित केल्यानंतर तिला कूपर रुग्णालयात नेण्यात आलं। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनार वाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय सांगाल, नेमकं काय घडलं, काय नेमकं चौकशीतनं समोर आलंय? शेफाली जरीवालाचा पती पराग त्यागी याचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवलेला आहे आणि ज्या अपार्टमेंटमध्ये गोल्डन रेज अपार्टमेंटमध्ये शेफाली राहत होती तिथे मुंबई पोलिसांचं पथक रात्रीपासून आहे। त्याचबरोबर फॉरेन्सिक टीम सुद्धा रात्रीपासून या ठिकाणी होती आणि प्राथमिक चौकशी जी आहे ती मुंबई पोलिसांनी केलेली आहे। यात सगळ्या तिचा पती पराग त्यागीच्या चौकशी दरम्यान किंवा जबाब नोंदवत असताना त्यानं तिच्यावरती मागील काही दिवसापासून उपचार सुरू होते अशी देखील माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर घरातली जे काही नोकर आहेत त्यांचा एकूण असं 4 ते 5 जणांचा जबाब मुंबई पोलिसांनी नोंदवलेला आहे। आणि रात्रीचा जर घटनाक्रम बघितला तर 10:30 वाजेपर्यंत शेफाली ही अगदी व्यवस्थित होती। ती तिच्या कुत्र्याला सुद्धा फिरवत होती काही वेळ असं देखील तिच्या पतीने त्याच्या जबाबात सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर अचानकपणे घरी गेल्यानंतर ती बेशुद्ध अवस्थेमध्ये आढळली आणि त्यानंतर तातडीनं तिला खाजगी रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं होतं। या खाजगी रुग्णालयानं तिला दाखलपूर्व मयत असं घोषित केलं आणि त्यानंतर तिला कूपर रुग्णालयामध्ये नेण्यात आलेलं आहे। सध्या कूपर रुग्णालयामध्ये तिच्या मृतदेहावरती शवविच्छेदन केलं जाते आणि त्यानंतर शवविच्छेदन अहवाल जो काही प्राथमिक रिपोर्ट असतो त्यामध्ये मृत्यूचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होईल। मात्र आतापर्यंत जी काही प्राथमिक माहिती मिळते आहे त्यानुसार हृदयविकाराच्या झटक्यानं शेफाली जरीवालाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। आज शवविच्छेदन केलं जाईल आणि त्यानंतर त्या अहवालामध्ये मृत्यूचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होईल। सध्या पोलीस या गोल्डन रेज अपार्टमेंटमध्ये पाहायला मिळतात। फॉरेन्सिक टीम सुद्धा या ठिकाणी होती। जवळपास 5 ते 6 तास या शेफाली जरीवाला ज्या घरामध्ये राहत होती तिथे तपासणी करण्यात आली। काही प्राथमिक जे काही अहवाल आहेत किंवा जी काही प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आली आणि त्यानंतर पोलिसांचं पथक तिच्या पतीचा आणि नोकरदार जे काही मोलकरीण वगैरे होती त्यांचा जबाब नोंदवून इथून निघून गेलेले आहेत। मात्र शेफाली जरीवालावरती मागील काही दिवसापासून उपचार सुरू होते आणि एका प्रसिद्ध डॉक्टरच्या माध्यमातून ती हे सगळे उपचार घेत होते असं देखील तिच्या पतीनं आपल्या स्टेटमेंटमध्ये सांगितलेलं आहे। त्यामुळे शवविच्छेदन अहवालाची आता प्रतीक्षा आहे। शवविच्छेदन अहवालामध्ये नेमकं मृत्यूचं कारण काय हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कोपर रुग्णालयाकडून हा अहवाल जेव्हा येईल त्यानंतर पोलीस जो आहे तो आपला निष्कर्षापर्यंत पोहोचतील। मात्र प्राथमिक माहितीनुसार तरी शेफाली जरीवालाचा मृत्यू हा हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याची माहिती मिळते आहे। मात्र सध्या पोलिसांचं पथक या गोल्डन रेज अपार्टमेंटमध्ये पाहायला मिळतं। अगदी नक्कीच धन्यवाद कृष्णा दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।